रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. प्रगट कशी झाली त्याची पूर्ण कथा मला सांगा. मग त्या साहेबाला नवविधा प्रकारच्या भक्ती वर्णन करून सांगितल्या. उपदेश करू लागले. सती श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं तथा पादसेवनं अर्चनं वंदनं दास्य सत्य आत्मनिवेदनं. या नवविधा प्रकारच्या भक्तीत श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चनम वंदनम, दास्य भक्ती तथा आत्मनिवेदन भक्ती अशा नवविधा प्रकारच्या भक्तीचं वर्णन भगवान शंकरांनी सती आई साहेबाला सांगितलेलं आहे. नंतर भगवान शंकर सती आई साहेबाला नंदीवर बसून पृथ्वी भ्रमण करू लागले. जसे की कोणाचे मालक आलेले आहेत आता तीर्थावर, आपल्या पत्नीला घेऊन तीर्थावर जात असताना पत्नीला सोबत घेऊन यायलाच पाहिजे. पण काही अनंत अडचणी असतील. मुलगा लहान आहे, मुलगी लहान आहे, अशा वेळेस काय नाही, परंतु नंतर तरी कधीतरी दोघांनाही सोबत केला पाहिजे तीर्थ एखादं. परंतु माणसाला संसारात अनेक अडचणी. कोई तन दुखी, कोई मन दुखी. कोणाकडे कोणी शरीराने त्रस्त असते, कोणी मनानं त्रस्त असते, कोणाकडे पैसा नसतो. दोघाला येण्यासाठी जरी जमत नसलं तरी दोघांपैकी एकांना का होईना पण तीर्थावर आलं पाहिजे. मग तसं भगवान शंकर सतीला घेऊन पृथ्वी भ्रमण करू लागले. आणि पृथ्वी भ्रमण करत असताना त्यावेळेस त्रेतायुग सुरू होतं. कोणतं युग? त्रेतायुग सुरू होतं. आणि या त्रेतायुगामध्ये कोणाचा अवतार आहे? प्रभू रामचंद्राचा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा अवतार सुरू होता. आणि सुरू असताना प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास सांगितला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र राजघराण्यामध्ये जरी प्रगट झालेले असले तरी एके दिवशी कैकेयी म्हणतात राजे दशरथांना की दशरथ महाराज, तुम्ही उद्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करणार आहे, हे कोणाला विचारलं तुम्ही? त्यावेळेस राजे दशरथ म्हणतात, त्याच्यात विचारण्यासारखं काय आहे? माझा राघव मोठा आहे, त्याच्यामुळे मोठा असल्यामुळे राजकारभारावर त्याचाच अधिकार आहे. त्यावेळेस कैकेयी आई साहेब म्हणतात, तुम्ही मला वचन दिलेले महाराज, उद्या रामाचा राज्याभिषेक न होता माझ्या मुलाला राजगादीवर बसवा आणि प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवा. राजे दशरथ महाराजांच्या डोळ्याला अश्रू आले. पुन्हा तिथं कौशल्य आई साहेब, सुमित्रा आई साहेब आल्या. प्रभू रामचंद्र आले, लखनजी आले. यांची चर्चा सुरू असताना सीता आई साहेब सुद्धा आल्या आणि म्हटल्या, मला सुद्धा यायचे तुमच्या बरोबर. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, अगं सीता, अगं जानकी, तू ज्या राजघराण्यामध्ये वाढलेली आहेस, तर तुझ्या वडिलांनी, तू जर एखाद्या देवाला निघालीस, तीर्थावर निघालीस, तर तुझ्या वडिलांनी मखमल आतराव, वेलवेटचा कपडा आतराव, नाही तर गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबाचे फुलं टाकावीत. इतकी नाजूक असणारी तू, आणि वनवासाला जायचं म्हणजे काय पिकनिकला जायचं नाही, तिकडं काय पिस्ता घेऊन जायचा नाही, बदाम न्यायचा नाही, तिकडं काय चिवडा घेऊन जायचं नाही, तिकडं काय अलंकार घालता येणार नाहीत आपल्याला. हे सर्व अलंकार काढून आपल्याला तिकडं जावं लागणार आहे. झाडाच्या साली नेसाव्या लागणार आहे, झाडाचे पानं नेसावे लागणार आहेत. त्यावेळेस सीताई साहेब म्हणतात, मालक, हे सर्व मला मान्य आहे, मला माहीत आहे, परंतु मला तुमच्यासोबत वनवासाला यायचे.
त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, जानकी अगं पायामध्ये वाहन सुद्धा नाही जमणार, तुझ्या पायाला काटे मोडतील, खडे टोचतील, आपल्याला डोंगरामध्ये राहावं लागणार, कुठेही राहावं लागणार आहे मालक, तरी मला तुमच्या सोबत यायचं आहे. अहो माझं कुंकूच जर वनवासात जात असेल तर मला ह्या अलंकाराला, मला ह्या वस्त्राला काय करायचं असतं. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये जर आपला मालक कधीच जर अडचणीत आला तर आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे. मालक मला माहिती हो, तुम्ही प्लॉट घेण्यासाठी कर्ज काढले, तुम्ही घर घेण्यासाठी कर्ज काढले, गाडी घेण्यासाठी कर्ज काढले, परंतु सध्या दुष्काळ आहे, सध्या पेमेंट होण्यात बरोबर, सध्या सरकारचंच काय खरं नाही, 4-4 जण मिळून सरकार चालवलीत, पगारी सुद्धा होण्यात बरोबर, आपल्यावर कर्ज झाले, परंतु तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. उकंड्याची दैना पिटणारी असते, वाटूळ एका जागी काही स्थिर राहणार नाही, वाटूळ निघून जाणारी असते, असा आधार दिला पाहिजे. आणि माणूस आधारानं जगत असते, आपण त्रास नाही दिला पाहिजे. कारण जर आपलं कुंकूच जर गेलं तर काय करायचं, आपलं जर कुंकू गेलं तर तुम्ही कितीही काही करा, कितीही पैसा येऊ द्या, परंतु सौभाग्यवती स्त्रीचं कुंकू हे टिकलं पाहिजे महाराज. म्हणून आपण आपल्या पतीला आधार दिला पाहिजे. तसं सीताई साहेब म्हणतात, मालक मला तुमच्या सोबत यायचंय. पूर्ण त्या राजवाड्यामध्ये अश्रू अश्रू अश्रूच. एवढंच नाही महाराज, त्या अयोध्या नगरीमधील जग पूर्ण मंडळी सुद्धा अश्रूच्या धारा वाहू लागल्या. नागरिकांच्या डोळ्याला पाणी येईल हे काही नवल नाही, परंतु तिथली अवस्था कशी होऊ लागली, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं. वना जाता रघुनंदन गाईचे गळती लोचन, अश्वगज खुदिती वदन, दुःखी पाशान उलताती. जसं प्रभू रामचंद्र वनाला जाण्यासाठी निघणार आहेत, जाणार आहेत असं कळालं, ते गोमातेच्या डोळ्याला पाणी येऊ लागलं. अश्व म्हणजे घोडे, गज, अश्वगज खुदिती वदन, दुःखे पाशान उलताती. त्या दुःखानं दगड मनाची मनन फुटू लागली. अहो एवढंच नाही, डोहीचे आटता जीवन, पाण्याचे डोह सरोवर आटू लागली आणि त्यातील मासे तडफडून मरू लागली. तशी अवस्था झाली होती तिथल्या नागरिकांची. आणि सर्वात जास्त प्रेम असते ते म्हणजे आईचं. आई समोर आली आणि म्हटल्या, राघवा अरे तुझी सावत्र आई जरी असली तरी ती आईच आहे. आईनं म्हटलंय म्हणून, तुझ्या वडिलानं म्हटलंय म्हणून काय जातच असते का, एवढं मनावर घेत नसते बाळा. आणि तू तिकडं जर गेलास तर तिकडं तुला पाणी कुठं भेटेल, जेवायला कुठं भेटेल, काय खाशील, कुठं राहशील. अरे माझ्या रघुनंदना नको जाऊ बाळावना, मज आला प्रेम पाना, पुन्हा पाजऊ राघवा. राघवा मला प्रेमाचा पाना आला, मी कोणाला पाजू. असा ज्यावेळेस हंबरडा कौशल्या मातेने फोडला तर मर्यादा पुरुषोत्तम या जगाच्या मालकाला सुद्धा डोळ्याला धारा लागल्या. का? कारण माणसाला आईचं प्रेम रडवत असतं. देखोनी मातेचा कळवळा, अश्रू नयन आले डोळा. आणि प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला सुद्धा धारा लागल्या आणि वनवासाला आले. मी हे कशामुळे सांगायलो? कारण भगवान शंकर आणि पार्वती आईसाहेब म्हणजे सीता आईसाहेब यांचा विवाह झाल्याच्या नंतर भगवान शंकर आणि सती आईसाहेब पृथ्वी भ्रमण करू लागले.
त्यावेळेस त्रेतायुग सुरू झालं आणि अर्थात त्यावेळेस प्रभू रामचंद्राचा अवतार कार्य सुरू होतं. प्रभू रामचंद्राची ही आपण कथा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची ही कथा आपण महाराज फक्त 5 मिनिट श्रवण करायलो तर आपल्या डोळ्याला धारा लागल्यात. म्हणजे ह्या कथेमधून आपल्याला असं शिकल्या जातं, असा धडा आपण घेतो की आपण भावासोबत किंवा आपण आपल्या संसारामध्ये कसं राहावं याचं वर्णन या रामायण ग्रंथामध्ये आहे. म्हणून आपल्याला जर कधी योग जर भेटला तर रामकथा सुद्धा आपण श्रवण करणार आहेत. काय करणार आहेत? सर्व प्रकारच्या कथा श्रवण करता आल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. कारण ह्या रामकथेमध्ये 7ला 7 दिवस डोळ्याच्या धाराच खंडत नाहीत आपल्या. इतकी ही प्रभू रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची कथा आहे. मग भगवान शंकर आणि सती आईसाहेब ज्यावेळेस विहार करू लागले, फिरू लागले, पृथ्वी भ्रमण करू लागले, प्रभू रामचंद्राचं हे अवतार कार्य सुरू होतं. आणि वनवासामध्ये यांनी हे चित्र पाहितलं. आणि त्यावेळेस भगवान शंकराला सतीने विचारलं की हे जे दिसायले ते कोण आहे? त्यावेळेस भगवान शंकर म्हणतात, तुला जायची इच्छा आहे? हो. ज्यावेळेस हे त्यांच्या समोर आले, प्रभू रामचंद्राच्या समोर भगवान शंकर आले आणि भगवान शंकराने प्रभू रामचंद्राला नमस्कार केला. सती आईसाहेबांनी विचारलं, मालक देवा, अहो या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहेत आणि तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला नमस्कार का केला? त्यावेळेस भगवान शंकराचे उद्गार आहेत, जो तुम्हारे मन अति संदेहो, जो दिल जाही परिचाले हो, श्री राम जय राम जय जय राम. अगं सती, मी हे श्रेष्ठ आहे असं नाही, परंतु मी प्रभू रामचंद्राचं भजन करतो. भगवान शंकर कोणाचं भजन करतात? प्रभू रामचंद्राचं. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, राम पूजे सदा शिव, सदा शिव राम पूजे सदा शिव, सदा शिव राम पूजे सदा शिव. श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम. त्यावेळेस सती आईसाहेब म्हटल्या, तर हे देवा तुमचं बरोबर नाही. अगं मर्यादा पुरुषोत्तम हे सुद्धा श्रेष्ठ आहेत. मग तिनं परीक्षा घेण्याचं ठरवलं की खरंच आपले स्वामी
आपल्या मालकानं जर यांना नमस्कार घेतलाय तर हे खरंच श्रेष्ठ आहेत का पाहावं म्हणून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याचं ठरवलं. मालक मी जरा देवाची ह्या परीक्षाच घेऊन येते. ठीक आहे म्हटले, घे. जे तुझ्या मनात चालू आहे ते कर. मग सती आईसाहेबांनी सीता आईसाहेबाचं रूप घेतलं आणि ज्यावेळेस सीता आईसाहेब एका तीरावर एका नदीवर स्नानाला गेल्या की मग ह्या सतीने सीतेचं रूप घेतलं आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या समोर जाऊन उभा टाकल्या आणि आवाज द्याला, मालक. त्यावेळेस मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने ते रूप घेतलेल्या अर्थात सतीनं जे रूप घेतलं होतं सीताई साहेबाचं, तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र म्हटले, ए माई. काय म्हटली? ए माई, तू कशाला माझी परीक्षा घ्यायलीस? जाय ना म्हटले उगाच. की मग जे रूप घेतलेलं होतं ते रूप सोडून सती आईसाहेब समोर उभा टाकल्या आणि लगेच भगवान शंकर तिथं प्रगट झाले. तुला सांगितलं होतं ना मी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं भजन किंवा यांना नमस्कार का केला, तर कारण हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र सुद्धा श्रेष्ठ आहेत. त्यावेळेस भगवान शंकरजीला राग आला आणि अपशब्द बोलले आणि सती आईसाहेब जरा शरमडल्यासारख्या झाल्या, खजील झाली. भगवान शंकर म्हटले, तू माझ्या शब्दावर विश्वास ठेवला नाहीस म्हणून तू ही परीक्षा घेण्याचा प्रयत्न केलास. आणि भगवान शंकरांनी सतीचा त्याग केला. कारण विवाह करण्याच्या अगोदरच असं ठरलं होतं की सती आईसाहेब म्हणजे मी जिच्यासोबत विवाह करणार आहे, तिनं जर माझ्यावर अविश्वास जर कधी दाखवला तर मी त्याग करणार आहे. मग हिनं तर माझ्या आराध्य देवतेवरच असा अविश्वास दाखवलाय. मग भगवान शंकराला राग आला आणि सती आईसाहेबाचा त्याग केला. आणि तितक्यामध्ये आकाशवाणी झाली, वीज कडालेल्यासाठी ही आकाशवाणी झाली आणि साधो साधो असं म्हटल्याच्या नंतर आता काय होतं की भगवान शंकराला तर राग आलाय. परंतु इकडं मग काय होऊ लागलं, दक्षाने प्रयाग क्षेत्रावर एक यज्ञ करायचं ठरवलं. त्या यज्ञाचं नाव म्हणजे वाजपेय नावाचा यज्ञ. का? कारण ह्या दक्षाला प्रजापती ही पदवी प्राप्त झाली होती. मग हा दक्ष त्याला वाटलं की आपण एखादा यज्ञ करावा. आणि माणूस गादीमुळं खुर्चीमुळं काय होते, उन्मत झालेला असते. त्याला श्रीमंतीचा अहंकार, मग सांगितले ना अहंकारले सांगत असतो. मग अहंकारानं तो उन्मत झाला होता. परंतु ही ज्याला कोणाला अहंकार आहे, अहंकार नसून मान दंभ चेष्टा हे तो सुकराची चेष्टा. मग ह्या दक्षाने यज्ञ करायचं ठरवलं. आणि मग ह्या राजा दक्षाच्या यज्ञामध्ये सर्व देवी देवता येऊ लागले, ब्रह्मदेव सुद्धा आले. आणि तिथं रुद्र भगवान अर्थात भगवान शंकरजी सुद्धा आले. परंतु भगवान शंकरांनी राजा दक्षाला नमस्कार केला नाही. काय केला नाही? नमस्कार केला नाही. म्हणून राजा दक्षाला राग आला. म्हटला, मी एवढा मोठा, मला प्रजापती पद प्राप्त आहे आणि मी माझ्या या यज्ञामध्ये वाजपेय नावाच्या यज्ञामध्ये अनेक जण आलेले आहेत, सर्वांनी नमस्कार केला, परंतु माझ्या जावयानंच मला नमस्कार केला नाही. कारण माणसं मानाला लई हापपलेली मानाला. आता एखाद्या लग्न कार्यामध्ये म्हणतात मला गंधच लावला नाही पहिल्यांदा. मी तर ज्येष्ठ जावई, काय लावलं नाही? गंध लावला नाही. वाटी घ्यावी नाशी गंध असा त्याच्या डोळ्याला, नाकाला, कानाला लावा. अरे काय हे मानपान. एका गावात पोळा असते ना, पोळा आपल्या इकडे पोळा बैल फिरवितात. मग काही जणाला मान असते, पण ज्याचा मान होता का त्याला बैलच नव्हती. शेतीच आता शेतीच नाही राहिली, गुंटेवाली शेती, त्याला म्हणजे बैलच नाही. त्यानं शेती विकली आणि बैल विकली.
मग गावातल्या लोकांनी विचार केला की अरे ज्याचा मान आहे का त्याला बैलच नाहीत, मग चला बैल मिरवावे. मग दुसऱ्यानं बैल मिरवली, मंदिराला चक्रा घातलं. तितक्यात हे आला बा, हे काय बरोबरच नाही तुमचं, गावात माझा मान आहे. ते लोक म्हटले अरे तुला बैलच नाहीत ना, शेती नाही आणि एक बैल बी नाही, एक तर बैल असावं ना. म्हटला बैल नसले म्हणजे काय झालं, ती काय परातीत बैल आणलीत म्हणला. कशात बैल आणलीत? परातीत. परात घेतली डोक्यावर फिरू लागला. म्हणजे मानासाठी माणसं हापापलेली आहेत. तसं हा दक्षाला राग आला आणि अपशब्द बोलायला लागला. कोणाला? भगवान शंकराला. जावायलाच अपशब्द बोलला आणि दक्षाने शाप दिला भगवान शंकराला की तुला यज्ञात स्थान राहणार नाही, कोणत्याच यज्ञामध्ये तुला स्थान राहणार नाही. मग नंदी महाराजाला राग आला. नंदीला राग येणार ना महाराज, जवळच्या माणसाला लगेच राग येते. परंतु भगवान शंकर हे भरलेली घागर आहेत, त्यांना काहीच वाटलं नाही. जाऊ द्या म्हटले, बोलू द्या, सासर आहे. काहीच वाटलं नाही. का? कारण समुद्राचं पाणी कितीही पाऊस पडला तरी ते वाढतंय का? वाढत नाही पाणी. आणि एखाद्या वेळेस दुष्काळ पडला म्हणजे पाणी कमी होतंय का? म्हणजे काहीच नाही. देवाला स्तुती करा किंवा देवाची निंदा करा, त्याला काहीच वाटत नाही. कारण आणि भगवान शंकर तर कसे, न मे राग द्वेषो न मे लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. भगवान शंकराला काहीच वाटलं नाही, म्हणून नंदीनं शाप दिला दक्षाला. नंदीला वाटलं माझ्या स्वामीचा, माझ्या देवाचा ह्यानं अपमान केला, अपशब्द बोलायला, म्हणून दक्षाला शाप दिला, तू ब्राह्मण आहेस, धनाकरिता तू वनवन भटकशील, फिरशील. असा नंदीनं कोणाला शाप दिला? राजा दक्षाला शाप दिला. आणि तुझं मस्तकच त्रिशूळाने उडवलं जाईल. मग दक्षाने नंदीला आणि शिवगणाला सुद्धा शाप दिला. अशा या यज्ञामध्ये पुन्हा त्याला सतत तो शाप, ते अपशब्द त्या राजा दक्षाला सतवायचे. माझा अपमान केलाय, मला प्रजापती पद प्राप्त आहे, त्याला सतत अपमान काय व्हायचा, मनामध्ये यायचा. आणि माणसाला अपमान मनात आला पाहिजे, अपमान मनात आला पाहिजे. कोणीतरी आपली स्तुती तर सगळेच करतात, तोंडावर स्तुती करणारी वेगळी, माघारी बोलणारी वेगळीच असतात. परंतु आपल्याला स्तुती केली की बरं वाटतंय, कोणी अपशब्द बोललं की बरं वाटत नाही. परंतु अपशब्द बोलणारं सुद्धा आपल्यासाठी काही चांगल्या गोष्टी करून जात असतं, ते आपल्यातले दोष दाखवत असतं. अपमान माणसाला सतत हृदयामध्ये आपल्या आला पाहिजे. मग तिथून भगवान शंकर शांतपणे निघून गेले, काहीच बोलले नाही. भगवान शंकर शांत बोलले. मोठा माणूस बोलून दाखवत नाही आणि करणीला चुकत नसतो, तसं भगवान शंकर शांतपणे तिथून निघून गेले. आणि गेल्याच्या नंतर पुन्हा दक्षाच्या मनात राग सतत येत होता की माझा अपमान केलाय आणि त्याच्यासोबतच्यानं मला शाप दिलाय. मग काय करावं? मग त्यानं दुसरा यज्ञ करायचा ठरवलं. त्या यज्ञाचं नाव बृहस्पती नावाचा यज्ञ. हा यज्ञ करायचं ठरवलं. परंतु दक्षाने एक आयडिया केली, एक युक्ती केली. त्यानं सर्वांना आमंत्रण दिलं, परंतु भगवान शंकराला आणि सतीला आमंत्रणच दिलं नाही. म्हटलं आता भगवान शंकराने असं केलंय, आता आपल्याला ह्याला आमंत्रण द्यायचं नाही. मग ह्या दक्षाने बृहस्पती नावाचा यज्ञ, बृहस्पती नावाचा यज्ञ करायचं ठरवलंय. निमंत्रण सगळ्याला आलं, सगळेजण जायला निघाली. मग जात असताना सती आईसाहेबांना पाहिलं एकीला आणि विचारलं कुठं चाललात? म्हणले तुमच्या वडिलांनं यज्ञाचं आयोजन केलंय, आम्हाला निमंत्रण आले, तुम्हाला नाही का आलं? म्हटली नाही आलं. सती आईसाहेब भगवंताला म्हणतात, भगवान शंकरला, की माझ्या वडिलांनी यज्ञ करायचं ठरवलंय आणि सर्वांना निमंत्रण दिलंय आणि आपल्यालाही गेलं पाहिजे. त्यावेळेस भगवान शंकर म्हणतात, अगं सती,
तुझ्या वडिलांना यज्ञाचं आयोजन केलं हे खरं आहे, परंतु आपल्याला निमंत्रणच नाही. आणि जिथं निमंत्रण नाही, आमंत्रण नाही, जिथं बोलवलं नाही तिथं जाऊ नये. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में ना जाना चाहिए. ज्या घरी जर आपण गेल्याच्या नंतर आपल्याला जर आदर भाव नसेल, कोणी गेल्याच्या नंतर या बसा जेवण करा किंवा आपली विचारपूस जर करत नसेल तर त्या घरात जाऊ नये. आणि बिना आमंत्रणाचं बिना निमंत्रणाचं सुद्धा कुठं जाऊ नये. तसं भगवान शंकर सती आईसाहेबाला म्हणू लागले. आणि व्यक्तीने काही ठिकाणी न बोलवता सुद्धा गेलं पाहिजे. आपण आपल्या व्यवहारामध्ये काही ठिकाणी न बोलवता गेलं पाहिजे. मग कुठं कुठं गेलं पाहिजे? मित्राच्या घरी, गुरुच्या घरी आणि मालकाच्या घरी न बोलवता जावं. कुठं? मित्राच्या, गुरुच्या. गुरुचं दार आपल्यासाठी नेहमी उघडच आहे ना महाराज. मग गुरुकडे जावं नाही तर कोणाकडे जावं? मित्राच्या, गुरुच्या आणि मालकाच्या घरी. आपण जिथंही कुठं आपण नोकरी करत आहोत, मग त्या मालकाने बोलू अगर न बोलू आपलं काम आहे तिथं जाणं. म्हणून मित्र, गुरु आणि मालकाच्या घरी न बोलवता जावं. परंतु आपल्या वडिलाचं जरी घर असलं तरी तिथं न बोलवता जाऊ नये. एखाद्या कार्यामध्ये, नाही तर उद्यापासून तुम्ही राजीनामा देता. हां तसं नाही. हां वडिलाच्या कुठं जावं? आता लय जणाला जावं वाटते. आता मी इकडं आलो, आमच्या घरची वडिलाच्या इथं गेली म्हणजे माहेरात गेली. परंतु एखादं कार्य, वास्तुशांती आहे किंवा काही त्यांच्या इथं मंगल कार्य, तिथं जर आपल्याला निमंत्रण नाही दिलं तर तिथं जाऊ नये. जदपि मित्र प्रभु पितु गुरु देहा जाहो बिनु बुलाहो निसंदेहा तदपि विरोध मान जा कोई तहा गए कल्याण न होई. म्हणून न बोलवता न आमंत्रण येता कुठं जाता कामा नये. तसंही सती आईसाहेब काही भगवान शंकराला ऐकायला तयारच नाही. परंतु कोण्या आणखीन कुठं जावं न बोलवता, हे असा सत्संग व्हायला आहे तिथं न बोलवता गेलं पाहिजे. परंतु आपण घर चालू आहे, कोण्या घरी जाऊ नये? जिथं काही मंगल कार्य आहे आपल्या, मग ते जवळच्या घरी जरी असलं तरी आपल्याला आमंत्रण जर नसेल, निमंत्रण नसेल तर जाऊ नये. सती आईसाहेब काही ऐकायला तयार नाहीत. भगवान शंकर म्हटले तुला जसं करायचे तसं कर. स्त्री ऐकूनच गेलं, माणसाचा पर्यायच उरत नाही. कारण स्त्री हट्ट, राज हट्ट, बाल हट्ट, योगी हट्ट असे काही हट्टाचे प्रकार आहे. तुला जसं करायचे तसं कर म्हटले. आणि मग काय आता भगवान शंकर म्हटल्याच्या नंतर मग ही थाटातच निघाली. कोण? सती आईसाहेब थाटातच निघाल्या. आणि सती आईसाहेब जशाही त्या आपल्या वडिलांच्या त्या यज्ञ मंडपामध्ये आल्या, मग तिचं कोणीच स्वागत केलं नाही. सती आईसाहेबाचं कोणीच स्वागत केलं नाही. जरी थाटामाटामध्ये जरी आल्या तरी सतीला आमंत्रण नाही, निमंत्रण नाही असं दक्षानं सर्वजणाला सांगितलं होतं. तिचं कोणीच स्वागत केलं नाही. तिला बहिणी टोचून बोलू लागल्या, कारण तिला अनेक बहिणी होत्या. बहिणी टोचून बोलू लागल्या. टोचून बोलायची माणसाला जास्त सवय असते. बघा एकटीच आली आणि कुठं गेला हिचा मालक? कोण? हिचा मालक कुठं गेला? एक जण म्हटली गेला असं स्मशानभूमीत. भगवान शंकर कुठं राहतात? स्मशानभूमी राहतात. एक जण म्हटली अगं जटावाडीत बसला असेल. दुसरी म्हटली गळ्यात साप घेऊन फिरत असेल. एक जण म्हणली डमरू वाजवीत असेल. असं त्या सती आईसाहेबाच्या कानावर ह्या गोष्टी येऊ लागल्या. कोणीच बोलणं गेलं, सगळे जण तिला टोचून बोलू लागले. परंतु तिला सतीला फक्त आणि फक्त आई चांगली बोलली. कोण चांगलं बोललं? आई. कारण आईला सर्व मुलं मुली हे समान असतात. आईनं विचारपूस केली. सतीला थोडं बरं वाटलं. पण जसंही आपल्या वडिलाच्या समोर आली की राजा दक्षाने म्हटले सती
तुला इथं आमंत्रण नाही, निमंत्रण नाही, कोणी तुला बोलवलेलं नाही, तू इथं कशाला आलीस? दक्ष निंदा करू लागला. बिना आमंत्रणानं तू इथं आलीस, एकटी आलीस, आणि तुझा मालक कुठे गेला असन? स्मशानभूमीत बसला असन, नाही तर पर्वतावर जाऊन बसला असन, त्यानं गजचर्म पांघुरलेला असन, डमरू वाजीत बसलेला असन, अंगाला भस्म लावलेला असन, आणि तू इथं कशाला आलीस? सती आई साहेब काहीच बोलल्या नाही. माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवहारामध्ये जर कोणी आपल्याला आई, वडील, आपले आदराचे असणारे संत किंवा देव आणि गुरु यांच्याविषयी जर कोणी अपशब्द जर बोलत असेल तर आपण शांत बसावं, नाहीतर ते स्थान, ते ठिकाण सोडून जावं. परंतु अशा बोलणाऱ्याच्या विरोधात आपण एकही शब्द बोलता कामा नये. एक सुद्धा शब्द बोलायचा नाही. कोणा ठिकाणी व्यवहारात जर आपल्याला आपल्या आईविषयी, वडिलाविषयी, गुरुविषयी, संताविषयी, साधू संताविषयी, थोर महापुरुषाविषयी आणि भगवंताविषयी जर कोणी अपशब्द जर बोलत असेल तर एक तर ते स्थान सोडून जायचं, नाहीतर कानात बोटं घालून बसायचं. परत त्याच्या तोंडाला उत्तर देत बसायचं नाही. तसं त्या सती आई साहेबानं असं ठरवलं, एक तर हा माझा पिता आहे आणि तो माझ्या मालकाची, माझ्या पतीची निंदा करायला आहे, आणि मी ज्याच्यापासून प्रगट झाले, म्हणजे हे जो माझा वडील आहे, हे माझ्या देवाची, माझ्या स्वामीची, माझ्या मालकाची हा निंदा करायला आहे. आणि दुसरी गोष्ट, भगवान शंकरानं माझा त्याग केलाय. काय केलाय? त्याग केलाय. जरी मी त्यांच्या सोबत जरी असले तरी ज्यावेळेस मी प्रभू रामचंद्राच्या त्या अवतार कार्यावर अविश्वास दर्शवला, त्यावेळेस भगवान शंकराने, माझ्या मालकाने त्या दिवसापासून जरा मला अलग बसवलेलं आहे, वेगळं आसन टाकलेलं आहे, माझा त्याग केलेला आहे. मग आता काय करावं? आता राहूनच उपयोग नाही. मग त्या सतीला वाटलं की आपण या यज्ञामध्येच आपलं शरीर भस्मसात करावं. मग त्या सतीने योग मायेद्वारे स्वतःचं शरीर पेटवलं आणि तिनं सर्वांना सांगितलं, सुनो सभासद सकल मुनिंदा, सुनी कही सुनी जिही शंकर निंदा, सो फल तुरंत लबो सब काहू, भली भाती पचताप पिताहू. मग तिनं भगवान शंकराचं स्मरण करत करत स्वतःचं शरीर पेटवलं. आणि सती आई साहेबांना सांगितलं, तिथं ज्या बसलेले जे सर्व देवी देवता होते, जे आलेले होते त्या यज्ञामध्ये, तुम्हाला एक सांगते म्हटले, किंवा या जगाला माझा निरोप सांगा, जर तुम्ही कदाचित तर भगवान शंकराची जर निंदा ऐकली, एक तर तुम्ही ते स्थान सोडून जा, नाही तर निंदा ऐकू नका. सुनो सभासद सकल मुनिंदा, तुम्हाला सगळ्याला माझी विनंती, सुनी कही सुनी जी शंकर निंदा, तुम्ही भगवान शंकराची निंदा ऐकून घेऊ नका. आता काही जण आमच्या माता भगिनी जास्त भावनिक असतात. सध्या आपल्या हिंदुस्थानामध्ये, या जगामध्ये भगवान शंकराची उपासना वाढलेली. मग काही जण म्हणतात, कुठं एका तांब्यानं देव प्रसन्न होत असते का? एका चावलच्या दाण्याने कुठं देव प्रसन्न होत असतो का? एक बेलपत्र जर घातलं तर भगवान शंकर कुठं प्रसन्न होत असतो का? म्हणून असे आपल्याला भगवान शंकराविषयी निंदा करणारी व्यक्ती हे काय पाकिस्तानचे नाहीत, हे आपल्याच अवलादी. आपले लोक आपल्या धर्माला विरोध करतात, ही आपल्या धर्माची सर्वात मोठी शोकांतिका आहे का नाही? आपल्या लोकांना ताजमहल मान्य, परंतु प्रभू रामचंद्राचा सेतू मान्य नाही. आहे का मान्य? नाही ना मान्य. आपल्या धर्मामध्ये, आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक काही चमत्कार होऊन गेलेले. आता जसं आपण आज त्या 5 विहिरी पाहून आलोत, पंचतलाव. आता काही जणांनी पाहिजे, काही जणांनी पाहून या, आणि तिथलं तीर्थसुद्धा घेऊन या. 5-7 जणांमध्ये
50 रुपयाला असतं ते तीर्थ किंवा 100 रुपयाला. 10-10 रुपयाला तीर्थ पडायले. पाची विहिरीचं पाणी आपल्याला प्राशन करता येते. पाची त्या तलावाचं पाणी आपल्याला प्यायला भेटते. तीर्थ पुन्हा कधी येणार आहेत आपण ते तीर्थ प्या. 10-10 रुपये जमा करायचे, सगळ्या जणांमध्ये प्यायचं. ते असं कॅन्डच धरायले वरून. आम्ही तीर्थ प्राशन करून आलो. मला तुम्ही सांगा, समुद्रामध्ये ते तीर्थ आहे. समुद्रात जर तुम्ही असा हात बुडवला आणि जर आपल्या जिभीला लावला तर खरटपणा त्याचा 2-3 तास जाई नाही. आणि तिथलं जर तीर्थ घेतलं तर पाची विहिरीची 5 वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहे. कशा टेस्ट आहे? 5 प्रकारच्या टेस्ट आहेत. या इथून 10 ते 20 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये कुठंच गोड पाणी नाही. किती तुम्ही हिर खोदण्याचा प्रयत्न करा. मग ही भगवंताची लीला नाही तर काय आहे? परंतु अशा लीला जर आपण दुसऱ्याला सांगत बसलं तर ते म्हणते, ओ खरं आहे का? अरे येऊन बघ. खरं आहे का खोटं आहे तर येऊन बघ म्हणा लागते त्याला. परंतु आपले लोक आपल्या धर्माला विरोध करत राहतात. ही आपल्या धर्माची सर्वात मोठी शोकांतिका आहे. मग ती सती आईसाहेबांना सांगितलं की भगवान शंकराची जर कोणी निंदा करीत असेल तर आपण ती निंदा ऐकू नका, नाहीतर ते स्थान सोडून जा. म्हणून आपणही भगवान शंकराची आराधना करलो, कोण्या देवाची आराधना करलो. जर कोणी म्हणत असेल आपल्याला की हे असं केलं ना असं होत नाही, ठीक आहे म्हणायचं. तू मोठा, तुझा बाप मोठा, तुझं खानदान मोठं, मनातले म्हणा. त्याच्या नादी लागायचं नाही. परंतु दुसऱ्यानं काही म्हटलंय म्हणून आपण आपली देवावरली श्रद्धा कमी होऊ द्यायची नाही. आपण आपला विश्वास देवावर दृढ ठेवला पाहिजे. देवही चाळून बघत असतो. देव काय करते? देव चाळून बघते आपल्याला. अहो, आपण जर गांधी पार्कात जर किंवा काळी कमानला किंवा जिंतूर रोडला भाजी मार्केटला जर गेलो, मेथीची भाजी जर घ्यायची तर महिला किंवा पुरुष काय करतात? ती 4-5 ठिकाणी अशी वाकडी करून बघते. साधी 5 रुपयाची मेथीची भाजी 5 ठिकाणी वाकडी करून बघतो. मग हे देव प्रसन्न करायचा आहे. मग देव आपली परीक्षा घेणार का नाही? देव काय बाजारचा भाजीपाला का काय? मनी नाही भाव, मने देवा मला पाव. मनी नाही भाव, मने देवा मला पाव. देवाशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. 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 म्हणजे देव काय बाजारचा भाजीपाला आहे काय? देव आपली परीक्षा घेणार. तसं सती आईसाहेब म्हणतात, जर तुम्ही भगवान शंकराची जर निंदा जर ऐकून घेतली तर तुम्हाला ते भगवान शंकराची उपासना केल्याच्या नंतर आपल्याला फळ प्राप्त होणार नाही. आणि एक गोष्ट सांगतो, आपण आपली साधना कोणाला सांगत जाऊ नये. आपण जेही काही व्रत कराल, मग ते पशुपती व्रत असेल किंवा कोणताही आपला नियम असेल, हे कोणाला सांगितलं नाही पाहिजे. सांगत फिरत्या मी हे व्रत करायचे, सांगत जाऊ नये. अजिबात सांगायचं नाही. अहो, लय सोपं साधन आहे हो. जर आपल्याला वाचता येत जरी नसेल, मोबाईल घ्यायचा आणि मोबाईलवर सर्च करायचं. सर्च म्हणजे नाताला कोणाला नातवाला म्हणायचं मला यूट्यूब काढून दे. काय काढून दे? यूट्यूब. आणि आपणच म्हणायचं पशुपती व्रत कसे करावे किंवा पशुपती व्रत एवढं जरी म्हटलं तरी व्हिडिओ येते, क्लिक करायचा आणि ऐकत बसायचं. 10 जणीला विचारित हिंडत्यात काय काय असतंय गो, थाळी कशी असती, मग ते निवत कसा न्यायचा, कसा खायचा, ते सगळ्या गावात होते. काय होते? पूर्ण गावात होते. परंतु शास्त्रात सांगितले आपण आपली साधना कोणाला सांगत जाऊ नये. अजिबात नाही सांगायचं. मग या सती आई साहेब म्हणू लागल्या की भगवान शंकराची जे कोणी निंदा करायला तर तुम्ही तिथं थांबू नका, नाहीतर ऐकू नका. आणि सती आई साहेबांना आपलं शरीर ते पेटवलं. मग जे सती आई साहेबावर सोबत जे शिवगण आलेले होते ते दक्षावर आक्रमण करून गेले. काही शिवगण मेले, काही जण पळाले आणि नारद महर्षी आदी व्यक्तीकडून
हे भगवान शंकराला कळालं की सती आईसाहेबांना आपल्या योगमायेद्वारे तिच्याच वडिलाच्या त्या यज्ञामध्ये तिचा अपमान झाल्यामुळे, अपशब्द बोलल्यामुळे तिनं शरीर पेटवलेलं आहे. मग भगवान शंकराला राग आला, क्रोधायमान झाले भगवान शंकर. अगोदरच भगवान शंकर क्रोधायमान आहेत. भगवान शंकराला राग आला आणि एक जटा उपटली आणि त्या जटेमधून 2 जण प्रगट झाले. एक म्हणजे वीरभद्र आणि दुसरी म्हणजे महाकाली. हे 2 जण प्रगट झाल्याच्या नंतर वीरभद्र म्हटला, देवा सांगा माझं काय काम आहे. आणि भगवान शंकराने आज्ञा दिली आणि वीरभद्र आणि राजा दक्षामध्ये युद्धाला सुरुवात झाली. घनघोर प्रकारचं युद्ध सुरू झालं. महाकाली सुद्धा त्या युद्धामध्ये आली आणि वीरभद्राने राजा दक्षाचं मस्तकच उडवलं. जसंही त्या वीरभद्राने राजा दक्षाचं मस्तक उडवलं की दक्षाची पत्नी प्रसूती रडू लागली, व्याकुळ झाली, अश्रू येऊ लागले. आणि त्यावेळेस सर्वांनी भगवान शंकराची आराधना सुरू केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि भगवान शंकर प्रत्यक्षात प्रकट झाले. आणि त्यावेळेस प्रसूती आईसाहेब म्हणते, देवा आता माझ्या पतीचे थोडे प्राण आहेत, कारण मस्तक जरी उडवलेलं असलं तरी थोडे प्राण शिल्लक होते. माणसाचा जीव सहजासहजी जात नसतो. जीव सहजासहजी जातो का? सहजासहजी जात नसतो. थोडे प्राण आहेत, माझ्या पतीला वाचवा, माझं कुंकू वाचवा देवा. शरण गेल्याच्या नंतर त्यावेळेस भगवान शंकर म्हटले की ठीक आहे, मी वाचवतो, परंतु तुम्ही एक काम करा, तुम्हाला सर्वात अगोदर जो पशु दिसेल त्याचं मस्तक घेऊन तुम्ही या. आणि मग निघाले आणि सर्वात अगोदर पशु दिसला तो म्हणजे अजापुत्र. अजा म्हणजे शिळी, पुत्र म्हणजे मुलगा. अजापुत्र दिसला अर्थात बोकड. त्याचं ते मस्तक कापून आणलं आणि आणल्याच्या नंतर राजा दक्षाच्या त्या शरीरावर ते मस्तक ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर राजा दक्ष भगवान शंकराचं स्तवन करू लागला. आता कसं स्तवन करत असेल तर त्या राजा दक्षाने ब ब ब ब ब असं केलं. म्हणजे आपणही भगवान शंकराच्या जर मंदिरात जर गेलो तर असं करावं आणि 3दा टाळी वाजवावी. आणि नंतर भगवान शंकर काय होतात, आपल्याला प्रसन्न होतात. मग भगवान शंकराने सतीचं मस्तक घेतलं आणि घेतल्याच्या नंतर तांडव करू लागले. आणि ते शरीर घेतल्याच्या नंतर जे 52 ठिकाणी जे भाग पडले त्यालाच 52 शक्तिपीठ म्हणतात. आता काही देवी भागवतामध्ये 51 आलेत, कुठं 51.5 आलेत आणि कुठं 52 आलेत. जसं त्यानं पहा. किती वाद आहे. मी म्हटलं ना, वाद आपल्यातच आहे, वाद पाकिस्तानात नाही. काही ठिकाणी 51 म्हटलेत, काही ठिकाणी 51.5 म्हटलेत आणि काही ठिकाणी 52 म्हटलेत. ज्याचं त्यानं पहा किती. तर मग कुठं डोळा पडला, कुठं हात पडला, कुठं बोटच पडले. हे 52 ठिकाणी भाग पडले. म्हणून ह्याला 52 शक्तिपीठ. म्हणून आपण ज्या राज्यामध्ये राहतो, ज्या भागामध्ये राहतो, महाराष्ट्र देशामध्ये, मग आपण इतके भाग्यवान आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. किती पीठ आहेत? 3.5 शक्तिपीठ. कोल्हापूरची महालक्ष्मी, पुन्हा माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी आईसाहेब आणि सप्तशृंगी माता आहे. हे असे 3.5 शक्तिपीठ आहेत. मग या सतीला पुढचा जन्म प्राप्त झाला, तो म्हणजे कोकिळेचा. अशा अनेक लीला
या शिवमहापुराण ग्रंथाने वर्णन केलेले आहेत. मग आता यापुढील जो खंड आहे रुद्रसंहितेमध्ये जे खंड पाहत आहोत त्यातील पार्वती नावाचा खंड आता प्रारंभ होत आहे. त्याच्या अगोदर 5 मिनिटं भजन होईल आणि पार्वती नाव